तू कोकणातल्या राखणदार आणि देवचार आहेत ह्यांच्याविषयी ऐकलंयस का? ऐकलंय, माझ्या मित्रांच्याकडे बोलतात ना, अशा बरेच गोष्टी आहेत त्यांच्या. या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. बेसिकली राखणदार काय असतं हे मला लोकांना सांगायला आवडेल की म्हणजे राखणदार हा तिथला प्रोटेक्टर आहे, म्हणून त्याला राखणदारच म्हणतात. गावातला तो गावामध्ये राखण करतो गावाचं. बरोबर. आता त्याच्यामध्ये पण लोकांना एक्सपिरियन्सेस असे आहेत ना की तू तिथल्या मंदिरांमध्ये व्हिजिट करशील ना, तिकडे ना मोठमोठ्या चपला लावल्या. त्याची चपलाची साईज आहे ना एवढी म्हणजे एवढी मोठी चप्पल. बरोबर. आणि ती चप्पल जेव्हा तू दान वगैरे करतोस किंवा तिकडे लागलेले असतात ना, त्या टाइम सोबत लटकवलेले असतात, जिसतात त्याच्या. आणि काही लोकांना असंही एक्सपिरियन्स आहे की लोकांना चालण्याचा आवाज येतो, काठीला घुंगरू असतात, तर लोकांना घुंगरूचा पण आवाज येतो. आमच्या गावात तर अशी स्टोरी आहे की आमच्या गावात आहे ना, म्हणजे आत्या आणि पप्पा बोलायचे, आता तर गावातच जास्त कोण राहत नाही, लोक सर्व मुंबईत आले. तर ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना ऐकू यायचं, म्हणजे कोण एक चालतोय, दरवाजा ठोकतोय. त्याचा नेहमीचा एक रूट असायचा, तो नेहमी त्याच्यामध्ये फिरतो. आणि असं म्हणतात की बऱ्याच लोकांना, कोकणातल्या लोकांना असा एक्सपिरियन्स आलाय की बरेच लोक रस्ता हरवतात, नवीन लोक किंवा काय, तर तो प्रोटेक्ट करण्यासाठी कोणाचा तरी रूप घेऊन येतो आणि विचारतो की तुला कुठे कुठे जायचंय. आणि सगळ्यांसोबत असंच झालंय की आपल्यासोबत असं होत नाही रे, आता तू रस्त्यावरती जा, ठीक आहे, तू कोणाकडे लिफ्ट माग, जरुरी नाही की तू जिथे चाललाय तिकडेच तू गेला पाहिजे. बरोबर. पण लोकांसोबत असं झालंय की एक माणूस भेटलाय जो सांगतो की अच्छा तुम्ही पण तिकडे चाललाय, मी पण इकडे चाललो, चला मी सोडतो तुम्हाला. मग तो विचारतो जिथपर्यंत टर्न्स येतात, जेव्हा तुला असं कम्फर्टेबल वाटतं की ह्या चल हा माझा आता एरिया, इथून मला जायला काय प्रॉब्लेम नाही. बेसिकली तो तुम्हाला प्रोटेक्ट करतो आणि तिथपर्यंत तो घेऊन जातो. अगेन प्रोटेक्ट करणं, मला असं वाटतं की त्याची पूर्णपणे जबाबदारी नसते. ऑब्व्हियसली जर तू त्या गोष्टीला मानत असशील तर तो तुम्हाला प्रोटेक्ट. नाहीतर खूप लोकांबरोबर असेही किस्से झालेत की ते झोपलेत, बोलतात ना, झोपलेत त्या रस्त्यामध्ये झोपले. बऱ्याच वेळेला सांगून की अरे बाबा इथे झोपू नकोस, बरोबर, इथे झोपायचं नाही. पण नाही काही नसतं असं. दुसऱ्या दिवशी ते लोक भलत्या ठिकाणी होते, 5-6 किलोमीटर लांब होते. बरोबर. आमच्या इकडे तर असं झालेलं, माझ्या आत्याचं लग्न होतं आणि माहिती ना, लग्नात खूप लोक येतात. बेसिकली असे गावच्या ठिकाणी अंगणात वगैरे पण झोपतात, जे असे मेल असतात, फुल पार्टी करून अंगणात बाई फुल त्यांना हातरून टाकून आता तुम्ही इथेच झोप, धिंगाणा घातलाय खूप, आता झोप. तरी कोणतरी रिलेटिव्ह होते, तर ते मस्त की फुल बोलतात ना टाईट होऊन अशा अंगणात झोपलेले. बरेच लोक अंगणात झोपलेले. पण आहे ना, आमच्या इकडून एक रस्ता आहे असा, म्हणजे आमचा कसं गाव डोंगरावर आहे ना, तर असा एक रस्ता आहे की वरून येतो तो आणि एक रस्ता जातो खाली. तर ते मध्ये झोपलेले, रस्त्याच्या मध्ये झोपलेले. आणि ते सकाळी उठून बघितलं ना त्याने, ते भलतीकडेच कुठेतरी एकदम लांब असे पडलेत आणि त्यांनाच माहिती नाही कारण त्यांना चालण्याची अवस्थाही नव्हती, तेवढे टाईट होते. म्हणजे असं पण मी ऐकलंय लोकांना ना, तो डायरेक्ट आपली खाट असते ना त्याच्याकडे उचलून टाकतो, डायरेक्ट घेऊन जातो तो आणि टाकून देतो कुठेतरी. कारण की त्यांना त्याच्या जो रस्ता त्यांचा असतो त्याच्यामध्ये मोकळा असायला. बरोबर. आणि बरेच वेळेला आपल्या कोकणामध्ये जागा वगैरे पण ते सगळं बघून घेतात, तिकडे काय आहे, तिकडे रस्ता घर वगैरे काहीच मध्ये बांधत नाही, ते मोकळं करतात, तिकडे काहीच नसलं पाहिजे असं असतं. तुझं एक्सपिरियन्स? तर माझा एक असाच एक एक्सपिरियन्स आहे. आमच्या इकडे ना गावामध्ये मंदिर आहे, राखणदाराचंच मंदिर आहे. तर मी म्हणजे आमच्या घरापासून मला वाटतं हार्डली 2-1 किलोमीटरवरती असणार. तर मी तेव्हा 8th स्टँडर्डमध्ये होतो. 8th स्टँडर्डमध्ये मला जवळपास 2011-12ची गोष्ट असेल. तर त्यावेळी ना फेसबुक नवीन आलेला. ओके. आणि फेसबुकवरती आहे ना, तू आपले जुने फोटोज बघ, अरे एकदम खतरनाक. म्हणजे मी तर एडिट वगैरे करायचो, एडिटिंगचा शॉक मला तेव्हापासून. पिक्सार्ट फेमस होता आणि त्याच्यावरती एडिट वगैरे करायचो. काहीतरी ते कोट टाकायचं, सिंगल अँड हॅपी फॉर एव्हर असं, ते एकदम इमोजी असा त्याच्यामध्ये टाकायचो. तर त्याच्यामध्ये ना आम्ही सगळ्या, आणि माझे भाऊ वगैरे होते, सगळ्यांना असा क्रेज होता. तर आम्ही लोक फोटोशूट. आणि तेव्हा नाही DSLR पण नाही, पण तेव्हा ना गॅलेक्सी वगैरे नवीन आलेले सगळे. सॅमसंग गॅलेक्सी S3, फेदर टच. बरोबर. आणि मग ते माझ्या वडिलांनी तो फोन घेतला. तर सगळे आपले फोन घेतला तो, आणि तो पातळ फोन तेव्हा. आणि सगळे जण गेले, म्हटलं चल जाऊ. आणि माझ्या भावाकडे कॉलेज होती आणि आम्ही सगळे लहान होतो. सगळ्यात मोठा भाऊ मला वाटतं ते 11वीमध्ये होता. सगळे लाईनीत काकाचे वगैरे 10वी 11वी लाईन शिरायचे, 1-1 वर्षाच्या. आणि टोटल आम्ही 5 लोक होतो. आणि तो ड्रायव्हर होता. ड्रायव्हरचं नाव पण ललितच. तर ललित लोकांच्या काहीतरी आहे, हिस्ट्री आहे काहीतरी ललित लोकांच्या नावामध्ये. तर झालं असं की आम्ही लोक तिकडे मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला ना असं
पूर्ण गवताळ असा आहे, ग्रीनरी पूर्ण. आणि कोकणात कसं डोंगर्स वगैरे जास्त असतात, माउंटन्स वगैरे जास्त असतात, तर तिकडे प्रॉपर प्लेन लँड होता. ओके. आणि आम्हाला असं वाटलं की इकडे फोटो छान येतील बिकॉज पूर्ण ग्रीनरी आणि प्लेन लँड आहे. तर मी असा विचार केला आम्ही सगळ्यांनी, बिकॉज मी डिसिजन मेकर नव्हतो बिकॉज मी तर लहान होतो. ओके. हां. तर सगळेजण म्हणायचे इकडे जाऊन फोटो वगैरे काढूया. बरं. तर आपण ह्यांनी काय केलं, एक गॅप होता, त्या गॅपच्या आतमध्ये गाडी टाकली त्यांनी, आणि गाडी टाकली आणि वर घेऊन गेला आणि मंदिराच्या बाजूला लावली. एक्झॅक्टली बाजूला नाही, मला वाटतं एक 20-25 मीटर लांब असेल मंदिरापासून. आणि आम्ही लोकांनी फोटोज वगैरे, आम्ही आमच्या धुंदीमध्ये होतो. आणि माझे बाबा तेव्हा आमच्याकडे त्यावेळी स्विफ्ट होती. माझे बाबा त्यावेळी तिकडनं रस्त्यावरनं आले आणि आम्हा लोकांना हात दाखवला बिकॉज रस्त्यावरनं आमची गाडी दिसत होती, ती काकाची गाडी होती. तर त्यांनी आम्हाला हात दाखवला आणि तिकडून विचारलं, कोकणात काही शांतता असते, युजली तू लांबून पण कम्युनिकेट करू शकतो. तर त्यांनी आम्हाला विचारलं येत आहे, कधी येत आहेत. तर मग ते आम्ही म्हणालो की नाही येतो, जरा फोटो काढतोय. आणि बाबा म्हणाले की रात्री भजन आहे, तर भजनाच्या अगोदर घरी या. म्हटलं ओके ठीक आहे, लांबून म्हटलं हो येतो. मग बाबा पण पुढे निघून गेले, कारण की ते त्यांना पण सगळं गणपती होता त्यावेळी, त्यांना पण काम वगैरे होतं. तर झालं असं की आम्ही लोक तिकडे आमच्या मस्तीमध्ये, कारण की आम्ही सगळे लहान, तर तो मोठा, शेवटी ड्रायव्हरच होता तो मोठा, आणि तो त्याच्या धुंदीमध्ये, आम्हाला माहीत पण नाही तो काय करतोय काय नाही करत आहे. आम्ही आमच्या मस्तीमध्ये होतो. फोटोज अच्छाचे भाई, जो है वो है. हां. तर आम्ही गेलो आणि मग म्हटलं बस झालं, टाइम झाला, आता निघायला पाहिजे. बिकॉज ऑलरेडी आम्ही लोकांनी तिकडे 1-1.5 तास टाइमपास केला होता. म्हटलं निघालो तर एक सिम्पल लॉजिक असतं यार, तू ज्या रस्त्याने त्या रस्त्याने जा. म्हटलं नवीन रस्ते एक्सप्लोर करायचे. बरं. ठीक आहे. तर म्हटलं किडे आपल्यात नवीन रस्ते एक्सप्लोर करायचे. म्हटलं नाही, तू गाडी घे. आता काय कोणी ओपिनियन पण आम्हाला फॉर अ सेकंड थॉट येतो यार की चल मागच्या रस्त्याने जाऊ. नाही, हा पण रस्ता पुढे जॉईंट होतो, आपण ह्याच्याने जाऊया, तिकडे पण काहीतरी करू. तिथे मे बी चांगले प्लेसेस, पण असंच एक उतरणार तर नव्हते कोणी गाडीमध्ये. आणि पुढे गेलो हार्डली नॉट इवन 100 मीटर्स पुढे गेलो आणि आमच्या गाडीचं चाक अडकलं चिखलात प्रॉपर. आणि आम्ही लोकांनी अजूनपर्यंत त्या मंदिराचं कंपाऊंड पण पास नसेल केलं, आम्ही त्या चिखलामध्ये अडकलो. आणि लिटरली आम्ही लोक 5 लोक होतो, ठीक आहे, कन्सिडरिंग 8वी 9वी 10वी 11वीचे मुलं, त्यांच्याकडे काय जी काय ताकद असेल. आम्ही खाली दगड लावले, काय लावलं, गाडीचा टायर बाहेर येतो, कंटिन्यू गाडी चिखलामध्ये. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये धक्का मार, पुढे ढकल, मागे टाक, ह्याच्यामध्ये अर्धा तास गेला. अर्धा तासानंतर आम्हा लोकांना एक ग्रुप दिसला जो गोव्यावरून रिटर्न येत होता, पार्टी वगैरे मजा करून. त्यांच्या 2 गाड्या होत्या. तू विचार कर, आता आम्ही लोक 5 इन्क्लुडिंग तो ड्रायव्हर 6, आणि एक स्कॉर्पिओ होती आणि एक इनोवा होती, दोन्ही गाड्या भरून. आणि ते सगळी मोठी मुलं होती, म्हणजे 25, 26, 30 वर्षाची वगैरे मुलं असतात. त्यांनी पण त्यातला मधला एक कोणतरी लीडर असतो, तो म्हणाला अरे यार गाडी तो कसा निकाल लेंगे. बरोबर. तो म्हणाला की कितने लोग है रे, ये 6, अपन 8, 16, उठा लेंगे गाडी. उठा लेंगे गाडी क्या आहे, उठा लेंगे म्हणजे काय, ती गाडी जिकडे अडकले तिकडून काढ आणि साईडला ठेव. बरोबर. तेवढं झालं तरी गाडी स्वतःच्या ताकदीने निघून जाईल. बरोबर. तू विचार कर, 12 मोठी माणसं, 12 का 13 मोठी माणसं आणि आम्ही लोक धक्का मारतो, गाडी जागेवर हलत. 12 माणसं खूप इनफ असतात. गाडीला तू हँडब्रेक काढ गाडीला, तू गाडी ढकलू शकतोस. एकटा माणूस ढकलू शकतो हँडब्रेक काढल्यावर. पण 12 माणसं गाडीला खेचतात, ढकलतात, गाडी जागेवर हलत. मग असं करत अंधार व्हायला आला, म्हणजे असं संध्याकाळ होत आलं. आणि बिकॉज तिकडे गावात मग तिकडे काय लाईट वगैरे नव्हती. म्हटलं यार इट्स हाय टाइम, फोन करूया. आता माझ्या भावाची एवढी फाटलेली, तो स्वतःच्या वडिलांना म्हणजे माझ्या काकाला फोन करायला रेडी नाही. मला म्हणाला तुझ्या पप्पांना फोन. माझे पप्पा थोडे सॉर्टेड आहेत. बाकी चल ठीक आहे करतो. फोन केला, म्हणलं की असं झालंय, गाडी अडकली. तर मग त्यांनी तिकडनं मला तर शिव्या घातल्या. म्हणलं अरे यार मी थोडी मोठा यार डिसिजन मेकर मी नाही. आता कसं मी डिरेक्ट असलो तर मला खूप शिव्या पडल्या असतात. बाकी मोठे भावंड पण आपले मम्मी पप्पा आपल्याला शिव्या काढणार. हा, आपल्या शिव्या काढणार, त्यांना शिव्या घालतात नाही घालणार. बरोबर. सो बेसिकली ते आले आणि मग आम्ही लोकांनी डिसिजन घेतलं की स्विफ्टला बांधून गाडी घेतली. हो ठीक आहे. तर स्विफ्टला बांधलं, गाडी काय बाहेर, ती गाडी कॉलेज तिथेच. मग शेवटी बाबांनी काय विचार केला की आपण ट्रॅक्टर बोलूया.
ट्रॅक्टरमध्ये तेवढी पॉवर असते, ट्रॅक्टर खिचू शकतो. तर ट्रॅक्टर काहीतरी बोलला मी तासावर पैसे घ्या. तासावर पैसे म्हणजे तो तासाचे काहीतरी 500 रुपये सांगतो. म्हटलं हा यायला 3-4 तास लावेल तर पैसे वाढत होते. तो ऑप्शन कॅन्सल केला. मग आमच्याच गावामध्ये, आमच्या वाडीमध्ये एकाकडे टेम्पो होता, मोठावाला. छोटा हाती नाही, छोटा हाती नाही, बडा हाती. 407 जो असतो ना आपला, जो आपण कपाट वगैरे न्यायला शिफ्टिंगला यूज करतो, तो वाला टेम्पो. तो टेम्पो आणि कॉलेज खिचायची, जास्त पण डिस्टन्स नाही. तर मग त्या टेम्पोला बोलवलं आणि तोपर्यंत बाबांनी आम्हाला घरी सोडलेलं. म्हणजे हा किस्सा आम्हाला घरी येऊन समजला. तिकडे काय चाललंय ते आम्हाला माहित नव्हतं, कारण की आम्हाला इव्हेंच्युअली घरी येऊन शिव्या खायचं. बरोबर, तुम्हाला आधी तुम्ही जा, हा तुम्ही जा, आम्ही बघून घेतो. आणि काका तर ऑलरेडी भडकले, कारण डिसिजन मेकर त्यांचा मुलगा होता आणि ड्रायव्हर पण त्यांचा होता. ड्रायव्हर तर आलाच नव्हता, ड्रायव्हर तर तिकडेच आणि आम्ही मुलंच फक्त पुढे आलो. आणि म्हटलं की चालेल की ठीक आहे, आलो. शिव्या पडल्या मला, आईकडनं पण पडल्या, काकीकडनं, सगळ्यांकडनं. आम्ही गप्प जाऊन वर जाऊन बसलो. कोणाचा काय आवाज नाही, सगळे चुप. तिकडे त्यांचे प्रयत्न चालू. हा किस्सा मला घरी येऊन बाबांनी सांगितला. सो बेसिकली त्यांनी मग तिकडे टेम्पोला जॉईन केलं. टेम्पोला ते कॉलेज रशी बांधली. टेम्पोला एक हिस्टो, टेम्पोने पण गाडी बाहेर. शेवटी मी बाबांच्या लक्षात आलं. ललितला बोललो, इधर आ. क्या किया रे तू इधर, क्या किया क्या तुम लोग ने, पहले तो ये बताओ, तुम लोग इतना टाइम थे ना इधर, तुम लोग ने इधर किया क्या. ललित म्हणाला कुछ नहीं, बच्चे थे, बच्चों ने फोटो वोटो निकाला, वो लोग का फोटो वोटो चालू था. नहीं वो बच्चों का ठीक है, तू क्या किया इधर. तो कुछ नहीं, मैं अपने धुन में था, मैं इधर क्या करूँगा. त्याला असं वाटलं का काय वेगळं काय. नाही एक्झॅक्टली क्या क्या किया, तो पूरा क्या क्या किया वो डिटेल में पण विचारत पडला. कुठला होता, तो यूपी साइड. कुछ नहीं सर, मैंने अपना वो झाड़ है उधर गाड़ी लगाया था, ये लोग अपना अपना कर रहे थे, और फिर मैंने क्या गुटखा खाया था, और फिर मैंने वो दारू का बोतल था, क्वार्टर निकाला था, और फिर मैंने वो क्वार्टर थोड़ा मार के उधर रखा और उधर पेशाब किया. मला लगेच स्ट्राईक झाला. म्हटलं यार काहीतरी याने काहीतरी केलंय, तो देव नाराज. तू विचार कर, बाबा त्या मंदिरामध्ये लगेच गेले. बाबाने त्याला सांगितलं ठीक आहे, आमच्या मुलांकडनं चुकी झाली, हा माणूस पण इथला नाही आहे, उद्या मी 5 मुलांना घेऊन येईन, तुझ्यासमोर नारळ ठेवेन, त्यांना माफ कर. तोच टेम्पो, तेच सगळं, तीच माणसं, तोच टेम्पो, 2 मिनिटात गाडी बाहेर. आम्ही दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये, ओ भाई साहब माफ कर दो हमको, गलती हो गई, हमारे मुंह से निकल गई. तर असा एक एक्सपिरियन्स होता की म्हणजे कसं आहे ना, त्यांना त्यांच्या गोष्टी, तू तुझ्या लिमिट्समध्ये राहा, ते तुला काय करणार नाही. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. लिमिट क्रॉस केली, तू लिमिट क्रॉस नको. आम्हाला काय म्हणतो, बट त्याने त्याच्या आवारामध्ये, म्हणून आपल्याला लहानपणापासून सांगतात की कुठेही जाऊ नये, इकडे लघवी करू नये, कोणत्याही झाडाखाली वगैरे. बरोबर, त्याचं कारण हे असतं, कोणाची कुठली जागा असते, काय असते आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अशा गोष्टी होतात. आणि त्याने ते लिटरली तिकडे केलं होतं. बोला त्याने दारूची बाटली पण तिथेच टाकलेली आणि तिकडे मुतला पण तिथेच. म्हटलं यार भारी माणूस. त्याला पण माहित नव्हतं ना, तो पण ललित हर बार प्रॉब्लेम में फसा देते, हर बार प्रॉब्लेम. त्याच्यामुळे हा एक एक्सपिरियन्स झालेला जो आमच्यासोबत तिकडे झाला होता. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.